मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी एकवटलेला पाहायला मिळतोय. कसं बघताय तरुणांच्या भूमिकेत? खरं तर हा कुठलाही राजकीय पक्षाचा मोर्चा नाही, हा शिवसेनेचाही म्हणू नका, कुणाचाही नाही. हा तरुणांनी तरुणांसाठी केलेला मोर्चा आहे आणि त्याला आम्ही बळ द्यायचा प्रयत्न करतो, कारण यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे फार गरजेचं असतं. ही लहान लहान लेकरं आहेत, त्यांचं अवरेज वय तुम्ही पाहाल तर 20-22 वर्षाची ही मुलं आहेत. यांचं भविष्य म्हणजे आमच्याही घरात लहान लहान लेकरं आहेत. या लेकरांना कुठेतरी एक मार्ग दाखवायला हवा आणि त्यांना शांततेचे, कारण हे गरम डोक्याचं रक्त आहे. मगाशी मी पाहिलं काही काहींच्या तोंडी अपशब्द येतो, मी तिथेच सांगत होतो अपशब्द नाही, आपल्याला आपल्या मागण्या या योग्य शब्दांमध्ये आपल्याला व्यक्त कराव्या लागतील. आणि हा एवढा मोठा, आता मगाशी पाऊस आल्यामुळे बरेच जण कमी झाले, विद्यार्थी आहेत, लहान लहान, त्यांना घरून फोन येत असतील, बाबा या आई वडिलांना काळजी वाटते, काही झालं तर, काही लाठीचार्ज झाला तर, कोणाला पकडलं तर पोलिसांनी, भविष्य बर्बाद नको व्हायला. पण तरी सुद्धा एवढा जर वर्ग उभा राहत असेल ना, म्हणजे कुठेतरी मनामध्ये ती वेदना आहे साहेब, आणि हे मीडियातून जाऊ द्या, जाऊ द्या. विद्यार्थी मोठ्या संख्येने येत आहेत, पोलिसांचं दबाव असतं, कारवाईची भीती असते, तरी देखील विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत. आणि 26 तारखेला देखील ठाकरे बंधूंच्या माध्यमातून भव्य मोर्चाचं आयोजन केलं जातंय. हा मोर्चा, ही धग जी दिल्लीपासून सुरू झाली, संपूर्ण देशभरात पसरले, याचा फायदा आगामी काळामध्ये होईल. धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील, काय वाटतं? बघा, याच्याकडे आम्ही फायदा तोट्याच्या दृष्टीतून पाहतच नाही आहोत. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हा नैतिकतेच्या मुद्द्यातून आहे. राजकीय फायदा घ्यायचा असता तर तो कधीच घेता येऊ शकला असता, पण राजकीय फायदा इथे कुणालाही घ्यायचा नाही. तसं असतं तर इथे भगवे झेंडे आम्ही फिरवले असते, तसं असतं उद्धव साहेबांचे बॅनर लावले असते, पण राजकीय फायदा नाही आम्हाला घ्यायचा आहे. धर्मेंद्र प्रधानांनी नैतिक, आज बघा, धर्मेंद्र प्रधान यांच्यामुळे तर नीट पेपर फुटला हे आपलं म्हणणं नाही, पण तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात, तुमच्याकडे ते उत्तरदायित्व आहे. अकाउंटेबिलिटी आपण ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतो, ती अकाउंटेबिलिटी जर तुम्ही शपथ घेताना, मेरे इस मंत्रालय का कारभार सब अच्छे से करूंगा, आता तुम्ही हे जर राष्ट्रपतींसमोर म्हणता, तर मग जर राजीनामा द्यायची वेळ तेव्हा मागे कसे हटता? होऊ शकत नाही. आम्हाला कुठलाही राजकीय फायदा करायचा नाही, पण या विद्यार्थ्यांचं भविष्य हे राजकीय फायद्याच्या पलीकडचं जाऊन आहे आणि ते उज्ज्वल करायचं, एवढंच सांगेल. एक महत्वाची गोष्ट आहे, हे जे प्रकरण सुरू झालं ते झुरळ ह्या एका शब्दावरून सुरू झालेलं होतं, आणि ज्यांनी हा शब्द वापरला आज तेच सरन्यायाधीश असं म्हणतात की मला त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे बघायला वेळ नाहीये, मला ते व्हिडिओ दाखवू नका. कुठपर्यंत मानसते कुत्र्या मांजरांच्या केसेस असतील सुप्रीम कोर्टामध्ये, कदाचित त्या जास्त अतिशय महत्वाच्या असू शकतात, यांची किंमत त्याच्यापेक्षा खाली गेलेली असू शकते. त्यामुळे ह्यांच्या केसेसकडे कोण बघणार? कुत्र्या मांजरांच्या, इतरांच्या केसेस ज्या श्वानांच्या असतील, चावड्या कुत्र्यांच्या असतील, हे महत्वाचं आहे साहेब. हे कोण आहे? हे कोण आहे? ही माणसं नाही येत ना, ही झुरळ आहेत, ही झुरळ आहेत, आणि ही झुरळ दाखवून देतील. जन्म घालणारे तुम्हीच आहात. पोरांकडे तुम्ही पाहत नाही, जे राजसाहेबांचा डायलॉग आहे, त्यांना जन्म कोणी घातला? तुम्ही घातला. आता ह्या पोरांकडे तुम्हालाच पाहायचंय. जर ह्या पोरांना, ह्या झुरळांना, ही झुरळ नाहीये, ही वाळवी आहे, वाळवी. हे सरकार खाऊन टाकणार आहे, ही झुरळ नाही, हे आम्ही वाळवी आहोत, वाळवी. आम्ही असे किडे आहोत ना लाकडाचे, आम्ही सरकार पोखरून टाकणार आहोत, खाऊन टाकणार आहोत, अशी परिस्थिती आहे सगळ्या.